तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर जसं की तुम्ही पाहत आहात, आमचा प्रवास सुरू झालेला आहे। पुणे ते नाशिक आम्ही जात आहोत आणि सकाळी आम्हाला पुण्यातूनच बाहेर पडण्यासाठी भरपूर असा उशीर झाला। तर घरातूनच आम्ही तरी पण थोडंफार खायला घेऊनच निघालो होतो। पुण्यामध्ये भरपूर ट्रॅफिक झाली होती आणि नंतर मग इथे टिया बेबी आमची बसून मस्त अशी हलवा खात होती। लहान मुलं असतील तर आपल्यासोबत काही ना काही खायला घ्यावंच लागतं आणि त्यातली त्यात आम्ही जास्त करून घरच्या घरी जे काही आपण बनवलेलं असतो त्याच गोष्टी घेऊन बाहेर जात असते। आणि लहान मुलं असतील तर ते काही ना काही मागतच असतात, तर त्यामुळे मग तिला इथे खायला दिलं होतं आणि फायनली आम्ही 7 ते 8 तासांचा प्रवास करून नाशिकला पोहोचलो। नाशिकवरून त्र्यंबकला आलोय आणि ती अशी चप्पल एक कुठे पडली ते पाहायला गेले येतात तिकडं। तर इथे एक मंदिर आहे छान, गजानन महाराजाचं, इथं आलोय आम्ही। बघूया आता चप्पल सापडते की नाही। चप्पल हरवली टिया तुझी? चप्पल मिळाली आणि आम्ही त्र्यंबकला आलो होतो। तर तो टायमिंग होता 8 ते 9च्या दरम्यानचा। तर इथे आम्ही रूम बुक करण्यासाठी गेलो होतो। खूप छान असं संत गजानन महाराजांची इथे संस्था आहे। तर इथे भरपूर अशा रूम अवेलेबल असतात आणि सगळ्यांनाच माहिती आहे की शेगावचे गजानन महाराजांची खूप स्वच्छता आणि छान असतं। तर आता इथे रूम बुक करायची आणि रूम बुक करून आम्ही दर्शनासाठी नंतर निघालो। तर इकडे निवृत्ती महाराज यांचं सुद्धा छान असं मोठं मंदिर आहे, त्यामुळे इकडे मोठ्या प्रमाणामध्ये असा उत्सव होतो आणि त्याचीच ही गर्दी आहे। तर भरपूर अशी मोठी यात्रा जत्रा होती, तर सगळे अशी मोठी मोठी दुकाने लागली होती। सगळ्याच वस्तूंची इथे दुकाने होती। तर जसं की तुम्ही पाहत आहात, रात्रीचा टायमिंग आहे आणि दिवसभर पण प्रवासामध्ये टिया पण आमची खूप थकली होती, त्यामुळे तिला वरती खांद्यावरती बसून चालत होतो। मोठे मोठे चौरंग, पाट, सगळ्या काही अशा इथे वस्तू उपलब्ध होत्या आणि जत्रेमध्ये म्हटलं तर सगळ्याच वस्तू असतात, ज्वेलरी झालं, पण इथे लाकडी सुद्धा वस्तू खूप छान होत्या, चौरंग वगैरे। त्यासोबत मंदिर सुद्धा होते आणि पाहिजे तशी व्हरायटी पण होती, खूप छान होती। पण घ्यायची इच्छा होती, पण आम्ही जो प्रवास केलाय तो बसने केलाय आणि मग ते नेणार कसं, त्यामुळे काही आम्ही घेतलं नाही। त्यानंतर आम्ही असं चालत गेल्यानंतर फायनली मंदिराच्या बाहेरच हा मोठा डिस्प्ले लावला होता, जिथे आतमधलं मंदिरातली त्र्यंबकेश्वरची पिंड दिसत होती। चला आम्ही आता दर्शनाच्या बारीला लागलो आणि रात्रीचं टायमिंग हे होणार। अशा पद्धतीने दर्शनाच्या बारीमध्ये आम्ही लागलो होतो आणि बारीमध्ये लागल्यानंतर मग आम्हाला दर्शन करायचं होतं। पण इथे जे आहे, तर आम्ही ज्या टायमिंगला गेलो होतो तो टायमिंग आरतीचा होता, त्यामुळे भरपूर असा वेळ लागला। जवळजवळ 1 ते 1.5 तास पूर्ण त्या आरतीमध्ये गेला। पण खरंच खूप छान वाटलं, कारण आम्हाला आरतीसुद्धा मिळाली गेल्या गेल्याच वेळेला। तर आता पुढे तुम्हाला आरतीसुद्धा कशी होते, काय काय असतं ते पाहायला मिळेल। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही दर्शनसुद्धा मिळेल आणि आरतीसुद्धा मिळेल। तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण असं बारीने गेलो होतो। तर आतमध्ये गेल्यानंतर हा आतमधला परिसर दिसत असेल, तर हा मंदिराच्या आतमधला सगळा परिसर आहे आणि छान वाटत होतं की मंदिरामध्ये, आणि एकदम प्रसन्न वाटतं। तसं तर आपण कोणत्या पण मंदिरामध्ये गेलं तर खूपच छान आणि मनाला प्रसन्नसुद्धा वाटतं। तर अशा पद्धतीने आतमध्ये लायटिंगचं डेकोरेशन केलं होतं आणि हा एकदम आतमधला मंदिराच्या डेकोरेशन खरंच खूप एरिया छान आहे। वाटत होतं आणि आम्ही रात्रीच्या टायमिंगला गेल्यामुळे तर ते अतिशय सुंदर असं दिसत होतं।
जसं की तुम्हाला दिसत आहे लाईन म्हणजे आहे जी दर्शनाची बारी आहे ती पूर्ण स्टॉप झाली आहे कारण आतमध्ये आरतीचं सगळी तयारी चालू होती आणि आम्हाला इथे 1 तास लागला. तर त्यामुळे फायनली हे इथे खाली बसले आणि टिया कासवाचं दर्शन करून घेत आहे.
झाले बघा, गर्दी अजून पण आहे, 9 वाजून गेलेले आहेत, पूर्ण अशी लाईन आहे आणि आमचे दर्शन झालेत. अंधार दिसत असेल, चला छान असं दर्शन झाले आणि मेन म्हणजे आम्हाला आरती भेटली, ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे. चलो, आणि आमच्यासोबत तुम्हाला पण आरती मिळालीच असेल, त्या मला आमच्या मनोळून नमस्कार करतायत. इकडे मातोश्री. माझ्या पूर्वजांचा सेवा, संतांची सेवा करणं हे आमच्या पूर्वजांचे त्यामुळे संतांची सेवा करणे. त्र्यंबकचं दर्शन घेऊन थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर इथं निवृत्ती महाराजांचं मंदिर आहे. तर इथलीच यात्रा होती, त्यामुळे भरपूर अशी गर्दी होती. हा तिथला बाहेरील परिसर, इथे समोरच तुम्हाला निवृत्ती महाराजांचा रथ दिसत असेल. खूप छान पद्धतीने त्यांची सजावट केली होती आणि मंदिराची सुद्धा सजावट अप्रतिम आहे. आणि इकडे संध्याकाळचं आता कीर्तन चालू होतं, तर आम्ही जास्त वेळ थांबलो नाही आणि तिथून आम्ही नंतर परत आमच्या रूमवरती गेलो.